खूप जण जॉइन होत आहेत. मी सगळ्यांचं स्वागत करतो. नाव असं कोणाचं घेत नाही. न्यू जर्सीहून आशुतोष आहे. आशुतोष बिचारा गेले 68-70 दिवस न्यू जर्सीमध्ये अडकलेला आहे. मित्रा लवकरच या गोष्टी थांबतील. त्यामुळे सगळेजण जॉइन होतील. मानसी, हॅलो, हॅलो, हॅलो. कशी आहेस तू? केतन जोगळेकर, मिस्त्री, अरे भाई साहब कैसे हो आप? सगळेजण जॉइन होतात. एक 2च मिनिटं आपण थांबू आणि मग दादागिरीला सुरुवात करू. मग मी डावीकडे बघणार नाहीये. मी इथं बघणार आणि डायरेक्ट तुमच्याशी गप्पा मारणार आहे. कारण सौरव गांगुली हा विषय कव्हर करणं हा तसं सोपी गोष्ट नाहीये. आणि त्यातनंही अशक्य आठवणी सगळ्या माझ्या मनामध्ये घर करून राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यातल्या ज्या बेस्ट असतील त्या, स्वप्नील, अरे कसा आहेस तू? तू दिलेले आंबे देवगडच्या एखाद्या साखरेच्या कारखान्यातले होते की काय असं मला वाटतंय, कारण इतके सुंदर आंबे होते स्वप्नील. थँक यू सो मच. गंमत अशी झालेली आहे की हर्षा भोगले, विक्रम साठेच्या वेळेला त्या दोघांनी मला खूप स्लेजिंग केलं आंब्यावरनं. त्याचा परिणाम असा झालाय की बऱ्याचशा मित्रांनी मला आंबे आणून दिलेले आहेत. त्यामुळे मजा आहे खूप. हॅलो, सगळ्यांचं स्वागत आहे. बरेचसे जण जॉइन झालेले आहेत ऑलरेडी आणि तुफान वेगाने बाकीचे जणही जॉइन होत आहेत. मला खरोखर आनंद होतोय आणि ह्याच्यातनं स्पष्ट दिसतंय की इतर खेळाडूंच्या पेक्षाही कदाचित सौरवला मान्यता जरा जास्त दिसते. ही चांगली गोष्ट आहे. महत्वाचा खेळाडू. गंमत म्हणून सांगतो की जवळ-जवळ त्याच्याशी मैत्रीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. कारण 95 साली मी त्याला पहिल्यांदा भेटलेलो होतो. त्यामुळे 25 वर्षाच्या या टप्प्यावरती त्याच्याविषयी मला बोलायची संधी मिळते, ही खरोखर मजेदार गोष्ट आहे. 1च मिनिट थांबूयात आणि मग चालू करूयात. थोडासा धीर धरा. सई, हॅलो, हाऊ आर यू डूइंग? अमित, अजित, कसे आहात सगळे? सुप्रभात, सुप्रभात विवेक. आपल्यापैकीच एका वाचकांनी मला सांगितलेलं होतं की गवती चहा आलं घालून जरा हाताशी ठेवा गरम पाणी पिण्यापेक्षा. त्याचाही परिणाम काय होतोय बघूया आज. तो करून घेतलाय. मला वाटतं वेळ झालेली आहे. आपण चालू करूयात. मस्तपैकी पॉइंट्स लिहून काढलेले आहेत की सौरवच्या बाबतीत काही विसरायला नको. त्यामुळे पॉइंट्स असे ठेवतो आणि बॅटिंग चालू करतो. सगळ्यांचं स्वागत करतो. अ, सौरवची कारकीर्द ही तसं म्हणायला गेलं तर ज्युनियर क्रिकेटमध्ये तो काय, राहुल द्रविड काय, सचिन तेंडुलकर काय, हे एका बॅचचे होते. त्यामुळे एका बॅचमधनं ते ज्युनियर क्रिकेटला एकमेकांच्या समोर सुद्धा आलेले होते. तेव्हा लोकांना अंदाज येत होता, की अरे कदाचित पुढे जाऊन भारताकरता आपल्याला एकत्र पण खेळायला लागेल. इतकेही तिघही जण चांगलेले होते. सौरवला इतर खेळाडूंप्रमाणेच त्याच्या गुणवत्तेमुळे रणजी ट्रॉफीला खूप यंग एजमध्ये संधी मिळाली. 1991-92 सालीच तो रणजी ट्रॉफी खेळायला लागलेला होता आणि त्यावेळच्या 1991-92 सालच्या 2 मजेदार कथा आहेत. मी म्हणतो सौरव एक कडक कव्हर ड्राईव्ह मारून आपल्या इनिंगची सुरुवात करायचा. तसं या 2 किस्स्यांनी मी सुरुवात करतो, जे त्याच्या बालपणीच्या मित्रांनी मला सांगितलेले होते. अरुणलाल त्यावेळेला बंगालचा कॅप्टन होता. त्याच्या अंडर हा खेळत होता आणि ते दोघं अरुणलाल जस्ट रूम शेअर करत होता सौरव बरोबर सीनियर आणि ज्युनियर मोस्ट म्हणून का त्यावेळेला तशी पद्धत असायची. अरुणलाल थोडंसं काहीतरी कामासाठी बाहेर गेलेला होता. रात्रीची वेळ होती. सौरव ऑलमोस्ट झोपेच्या तंद्रीमध्ये घुसलेला होता आणि त्यावेळेला अचानक झोपेमध्ये त्याला असं लक्षात आलं, की अरुणलाल रूममध्ये आलाय का अजून कुणीतरी आलेलं आहे? आणि म्हणून तो म्हणत होता, की "अरे दरवाजा तर आवाज नाही आला, पण मग कुणीतरी असल्याचा भास का होतोय?" त्यामुळे त्याने अत्यंत दबक्या आवाजामध्ये, ही रणजी ट्रॉफीची गोष्ट आहे म्हणजे 91-92 सालची. एका रणजी ट्रॉफी मॅच खेळायला ते एका हॉटेलमध्ये गेलेले होते. ग्राउंड फ्लोअरची रूम होती मस्तपैकी आणि अरुणलाल बरोबर शेअर करत असताना तो क्रिकेटचा सुद्धा आस्वाद घेत होता. त्याच्याशी गप्पा मारत होता. ही सगळी मजा जरी असली, तरी त्यावेळेला रूममध्ये अजून कुणीतरी आहे, असं वाटून सौरवची चांगलीच घबराट झाली. त्यांनी "कौन है? कौन है?" असं विचारलं आणि त्याच्यानंतर खडबूड-खुडबुड करत त्यांनी दिवा लावला. तेव्हा एक माणूस त्याच्यासमोर एवढा सुरा घेऊन उभा होता. सुरा, मोठा सुरा. सौरव जागेवरती थरथर कापायला लागला आणि तो म्हणला, "भाई साहब कौन हो आप?" तेव्हा तो म्हणला, "मी चोर आहे."
सौरव आणि अरुणलालच्या रूममध्ये चोर घुसलेला होता आणि तेवढ्यात दारावरती टकटक झाली. सौरवला थोडंसं हायसं वाटलं आणि त्याच्यानंतर अरुणलाल आत आला. दरवाजा मागे चोर लपलेला होता. त्याने अरुणलालवरती सुरा उगारला आणि त्या दोघांना म्हणला, "जास्त बडबड करायची नाही. तुमच्याकडे काय आहे ते सगळं मला द्या." तेव्हा सौरव इतका चतुर, तो म्हटला, "हे बघ, हे क्रिकेटचं किट आहे. क्रिकेटचं किट घेऊन तू काय करणार? आम्ही सगळे क्रिकेटर्स आहोत. आमच्याकडे काही जास्त पैसे वगैरे नाहीत." आणि त्यावेळेला अरुणलालनी बाहेर खोलीच्या पडण्याच्या अगोदर उशीच्या खाली त्याचं उंची घड्याळ ठेवलेलं होतं. सौरवनी शांतपणे ती उशी वर केली, घड्याळ घेतलं आणि त्याला दिलं. तो म्हटला, "आमच्याकडे बाकी काही नाहीये. हे घड्याळ घेऊन तू जा. थोडेसे पैसे आहेत तेही घे, पण आम्हाला त्रास देऊ नको." तो चोर सुद्धा म्हणाला, की "अरे, क्रिकेटर दिसतायत. आपण चुकीच्या खोलीत घुसलो बहुतेक." आणि त्याच्यानंतर सौरव म्हणाला, "ते सगळं ठीक आहे. तू आलास कुठनं?" म्हणला. तो म्हणला, "मेन दरवाजातनं." "नाही," म्हणला, "मी टॉयलेटमधनं आलो," म्हणाला. आणि त्याच्यानंतर सौरवनी त्याला सांगितलं, "कुठल्या टॉयलेट? या टॉयलेटमधनं कसा आला?" तेव्हा त्यांनी खिडकीच्या काचा काढून दाखवल्या आणि तिथनं त्या चोरांनी एंट्री केलेली होती. आणि सौरवनी त्याला विचारलं, "आता तू हे झाल्यानंतर जाणार कुठनं? मेन दरवाजातनं का इथनं?" चोर म्हणला, "नाही, जसा आलो तसाच मी तिथनं परत जाणार." आणि तो चोर तिथनं परत गेला. अरुणलाल कपाळाला हात लावून बसला होता, की त्याचं उची घड्याळ सौरवनी अगदी उशी वर करून त्याच्या हातात देऊन टाकलेलं होतं. आणि त्याच्यानंतर गंमत म्हणजे पुढच्या पूर्ण काळामध्ये आजपर्यंत सौरव गांगुली कधीही ग्राउंड फ्लोअरवरच्या रूममध्ये राहत नाही. त्या चोराची भीती 25 वर्षापूर्वीची नाही, 30 वर्षापूर्वीची त्याच्या मनात इतकी आहे, की तो अजूनही ग्राउंड फ्लोअरच्या रूममध्ये राहत नाही. आणि दुसरी मजा तर त्याच्याबरोबर रूम शेअर करणाऱ्या अरबिंदो नावाच्या एका फास्ट बॉलरनी मला सांगितलेली होती. तो म्हणला, "मी आणि सौरव रूम शेअर करत होतो आणि सौरव कधीच म्हणे वेळेवरती काही करायचा नाही. कधीच करायचा नाही. सकाळची वेळ होती म्हणे आम्हाला प्रॅक्टिसला जायचं होतं. मी मस्तपैकी शॉवर घेतली. मी आवरून बाहेर पडताना सौरवला म्हटलं, "दादी उठ यार, गेट रेडी, वी हैव टू गो फॉर द प्रॅक्टिस." सौरव म्हणला, "हाँ, हाँ, तू जा, जा, मैं रेडी हो रहा हूँ." त्याच्यानंतर 15-20 मिनिटं झाली, तरी सौरव गांगुलीचा आवरून बाहेर आला नाही. म्हणून अरबिंदो रूममध्ये परत जायला गेला, तर त्यावेळेला रूममधनं पाणी बाहेर येत होतं. हा म्हणला, "ह्यानी काय केलंय काय? हा काय टॉयलेटमध्ये जाऊन झोपला की काय परत?" म्हणून त्यांनी रूमचा दरवाजा बघितला, तर टॉयलेटचं दार उघडं, शॉवर चालू, टब्बातमधलं पाणी चालू, बादलीतलं पाणी चालू आणि सौरव गांगुली फोनवरती बोलत होता. तो म्हणला, "दादी तू क्या कर रहा है?" "शुक, शुक, शुक, बात कर रहा हूँ, इम्पोर्टंट है, इम्पोर्टंट है." तो फोन त्याच्या प्रेमिकेचा होता, डोनाचा होता आणि डोनाशी बोलण्याच्या तंद्रीमध्ये तो पहिल्यांदा शॉवर घ्यायला गेला होता. परंतु त्याच वेळेला डोनाचा फोन आला आणि तो फोनवरनं बोलत राहिला आणि त्यांच्या गुलू-गुलू गप्पा चालत राहिल्या आणि सगळं पाणी जे आहे, ते पार त्यांचं किट भिजवून, पॅड्स वगैरे भिजवून बाहेर आलेलं होतं. ही गोष्ट म्हणे ब्रेबॉर्न स्टेडियमला झालेली होती. ब्रेबॉर्न स्टेडियमला. त्यामुळे सौरव गांगुली हा स्वतःच्या विचारांच्या तंद्रीमध्ये किती असायचा किंवा आपल्या स्टाईलनी, आपल्या वेगाने तो सगळ्या गोष्टी करायच्या हे तेव्हापासूनच होतं. त्याच्या 91-92 सालच्या चांगल्या परफॉर्मन्सवरनं भारतीय संघाचे दरवाजे बघता-बघता त्याच्यासाठी उघडले. 92 साली त्याचा ओडीआय डेब्यू सुद्धा झालेला आहे. परंतु त्याच्या वेळेला त्याला म्हणावी तशी अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्याच्यातली चमक सगळ्यांना दिसली, परंतु तयार व्हायला आंब्याला जसा वेळ लागतो, तसा त्याला थोडासा वेळ लागणार असं समजून भारतीय टीममधनं त्याला दूर केलं गेलं. सौरव गांगुलीला कळलं, की अजूनही काही आपल्या जडणघडणीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. म्हणून तो परत कामाला लागला. 92-93, 93-94 आणि 94-95 3 वर्ष त्यांनी अचाट मेहनत केली. भरपूर धावा त्यांनी केल्या आणि 95 साली मला आता परत तारीख आणि हे काही आठवत नाही. 95 साली पुण्यामध्ये दुलीप ट्रॉफीची एक मॅच झालेली होती. त्या मॅचमध्ये सौरव गांगुलीनी 171 रनची आउटस्टँडिंग इनिंग केली होती. आउटस्टँडिंग. यंग दिसणारा, डावखुरा, अत्यंत शैलीदार फलंदाज आणि त्यांनी समोरच्या अनुभवी गोलंदाजांची अक्षरशः चटणी केली होती. हवेतनं बॉल जेव्हा तो मारायचा, तेव्हा फक्त सिक्सर जात होती आणि त्यावेळेला त्याच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात मी पडलेलो होतो.
95 साली ती मॅच झाल्यानंतर सौरव गांगुली या खेळाडूला एक पत्रकार म्हणून मी पहिल्यांदा भेटलो होतो नेहरू स्टेडियमवरती. आणि त्यावेळेला त्याला म्हणलं होतं, "सौरव क्या बैटिंग की यार तूने." तेव्हा तो म्हणला होता, "हाँ, हाँ, ये सब ठीक है, लेकिन मुझे यहाँ अटकना नहीं है. मुझे इंडियन टीम के लिए फिर से खेलना है और एक बार अंदर जाने के बाद बाहर ही निकलना नहीं है." एवढी त्यावेळेला गोष्ट झालेली होती. आणि खरंच तुम्हाला सांगतो, या कष्टाचं चीज झालं. कारण 96 साली सौरव गांगुलीचा टेस्ट डेब्यू झालेला होता. लोकं लॉर्ड्सवरती एकदा पाय ठेवण्याकरता तडफडतात. एक मॅच खेळायला तडफडतात. सौरव गांगुलीचा टेस्ट डेब्यू लॉर्ड्सवरती झाला. एवढंच नाही, तर लॉर्ड्सवरती पदार्पणामध्ये त्यांनी अप्रतिम शैलीदार शतक केलेलं होतं. त्याची सुद्धा एक कहाणी आहे. सौरव गांगुलीचे मला वाटतं सख्खे काका हे इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले आहेत आणि त्यामुळे मॅच बघायला ते तिकडे होते. तो जमाना असा होता की मोबाईल वगैरे अजिबात नव्हता आणि इकडं त्याचे वडील, आई, त्याचा भाऊ, म्हणायला गेलं तर संपूर्ण कलकत्ताच नाही, सगळे बंगाली लोकं रेडिओला, टीव्हीला कान लावून बसलेले होते, की अरे काय होणार? सौरव गांगुलीचं शतक होणार का? आणि तुम्हाला सांगतो, सौरव गांगुली 90वीत पोहोचलेला असताना कलकत्त्यातले दिवे गेले होते. टीव्ही बंद पडलेला होता. सौरव गांगुलीचे वडील सुद्धा क्रिकेट असोसिएशन ऑफ बेंगॉलचे पदाधिकारी होते. त्यांना प्रचंड क्रिकेट प्रेम होतं. ते स्वतःही क्लब क्रिकेट खेळायचे. दोन्ही मुलांना रणजी ट्रॉफी लेव्हलपर्यंत त्यांनी हाताला धरून पोहोचवलेलं होतं. इतकं सुंदर जडणघडण केली होती. आणि त्या चंडी गांगुलींना सौरव गांगुलीचं शतक होतंय की नाही हे बघता आलेलं नव्हतं. सगळ्यांची नुसती घालमेल, घालमेल, घालमेल चाललेली होती, की अरे दिवे येत नाहीयेत. सौरवच्या बॅटिंगचं काय झालं? आणि त्याच्यानंतर 20 मिनिटानंतर सौरवच्या काकांनी म्हणजे चंडी गांगुलीच्या भावानी लंडनहून फोन केला आणि त्यांनी गोड बातमी दिलेली होती, की सौरवचं पदार्पणामधलं शतक पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे त्याची एक गोडी पण होती सौरव गांगुलीच्या घरच्यांकरता आणि रुखरुख सुद्धा होती, की एकीकडे सौरव गांगुलीचं शतक पूर्ण झालं याचा आनंद होता. दुसरीकडे टीव्हीवरती आपल्याला ते बघता आलं नाही याचं दुःख सुद्धा होतं. त्यावेळेला गांगुली कुटुंबातले सगळे लोक तर खुश झालेलेच होते. परंतु त्यांच्या शेजारच्या बंगल्यातले लोक सुद्धा खुश झालेले होते. लोक म्हणण्यापेक्षा शेजारच्या बंगल्यातली मुलगी ही नक्कीच खुश झालेली. हिचं नाव होतं डोना. त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे ही कविता जणू काही मला आठवली. कारण एक कुंपण इकडं गांगुली फॅमिली, एक कुंपण पलीकडे डोनाचं घर होतं. परंतु तुम्हाला गंमत माहितीये, या दोघांची तर प्रेम प्रकरण चालू झालेलं असताना दोन्ही कुटुंबाचं मात्र 36चा आकडा होता. मला माहित नाही कशावरनं त्यांचं भांडण होतं, परंतु त्या दोन कुटुंबामध्ये अजिबात एकवाक्यता, सुसंवाद अजिबात नव्हता. आणि सौरव गांगुलीचं डोनाबरोबर प्रेम जमत असताना महत्वाची गोष्ट अशी होती, की तो स्वतः उच्च कोटीचा क्रिकेटर होता आणि डोना गांगुली उच्च कोटीची, अत्यंत उच्च कोटीची क्लासिकल डान्सर होती. आणि हे प्रेम प्रकरण जमलेलं असताना 96 साली मला वाटतं त्यांचं प्रेम प्रकरण बाहेर आलं आणि ज्या वेळेला लग्न करायची वेळ आली, त्यावेळेला पहिल्यांदा असं झालं, की दोन्ही कुटुंबाला एक कळून चुकलं, की ही पोरं काही ऐकणार नाहीत. तसं म्हणायला गेलं तर डोनामध्ये खोट काढायची कुठलीही शक्यता नव्हती. सौरव गांगुली तर काय बंगालचा अक्षरशः गळ्यातला ताईत झालेला होता. त्यामुळे त्याला नाही म्हणायचं जावई म्हणून हेही शक्य नव्हतं. आणि त्याच्यानंतर त्या दोन कुटुंबामध्ये परत एकदा सोयरीक झाली. डोना आणि सौरवचं लग्न सुद्धा झालं. सौरव गांगुलीनी एव्हाना भारतीय टीममध्ये आपला जम बसवलेला होता. सौरव गांगुली सचिन तेंडुलकर बरोबर ओपनिंगला सुद्धा जायला लागलेला होता आणि ही लेफ्ट हँडर राईट हँडरची जोडी कमाल परफॉर्मन्स करायला लागलेली होती. परंतु याला खरं नाट्यमय वळण कधी आलं असेल तर 2001 साली जेव्हा सचिन तेंडुलकर हा महान बॅट्समन होता हे सांगायची काही वेगळी गरज नाही. परंतु कॅप्टनशिपच्या बाबतीत त्याला म्हणावं तसं यश आलं नाही. त्यातनंही मला वाटतं वेस्ट इंडिजमध्ये एकदा 125 धावांचा विजयाकरता पाठलाग करत असताना सुद्धा भारतीय संघ अडखळून पडलेला होता. तो पराभव सचिनच्या प्रचंड जिव्हारी लागलेला होता आणि 2001 साली सचिन तेंडुलकरनी कॅप्टनशिप सोडून आपलं पूर्ण लक्ष बॅटिंगवरती केंद्रित करायचा
महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यावेळेला खरं तर सिलेक्शन कमिटी म्हणा, बी-सी-सी-आय म्हणा सगळ्यांना हादरा बसला होता, की "अरे सचिन, इतक्या मध्यावधीमध्ये तू अशी कॅप्टनशिप कसा सोडतोय?" त्यावेळेला सचिनने आपला निर्णय कळवला आणि जेव्हा सिलेक्शन कमिटीने त्याला विचारलं, की "तुझ्या मते कोणाला ही जबाबदारी द्यायला पाहिजे?" त्यावेळेला सचिन तेंडुलकरनी सांगितलेलं होतं, "सौरव गांगुली." माझ्या मते सौरव गांगुलीमध्ये ती जबाबदारी पेलण्याची ताकद आहे. निवड समितीने चर्चा केली. सचिनचा जो सल्ला होता तो ग्राह्य धरला आणि या सगळ्यांनी मिळून सौरव गांगुलीला त्यावेळेला कॅप्टनशिप करायला आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो, पहिली जी महत्त्वाची टूर झालेली होती, पहिली जी महत्त्वाची लढत झालेली होती, ती अत्यंत बलाढ्य अशा स्टीव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियन टीम विरुद्ध भारतात झालेली होती. आणि ती टीम अशी होती, की त्यांनी परत आकडेवारीच्या बाबतीत मी माठ आहे, मी तुम्हाला अनेक वेळा कबूल केलेलं आहे. सपाटा लावलेला होता. अश्वमेध यज्ञाच्यासाठी जो घोडा सोडलेला होता, तसा तर घोडा दौडत सुटलेला होता ऑस्ट्रेलियन टीमचा. सगळ्या टीमला हरवत सुटलेला होता. त्यांनी सलग काहीतरी 16-17 का काहीतरी सलग टेस्ट मॅचेस जिंकण्याचा पराक्रम करून दाखवलेला होता. मुंबईमधली टेस्ट मॅच सुद्धा त्यावेळेला ऑस्ट्रेलियन टीमनी दणक्यात जिंकलेली होती आणि त्यावेळेला सौरव गांगुलीच्या कॅप्टनशिपला एक मोठं हे आव्हान आलेलं होतं, की या टीमला हे रोखणार कसे? का भारतामध्ये येऊन सुद्धा ऑस्ट्रेलियन टीम भारताचा पराभव करणार. टीम सौरव गांगुलीच्या घरच्या मैदानावरती खेळत होती. कलकत्त्यामध्ये ईडन गार्डन्समध्ये. मित्रांनो, मैत्रिणींनो, त्यावेळेला अजून एक महत्त्वाची समस्या भारतीय संघापुढे होती आणि ते म्हणजे अनिल कुंबळेला दुखापत झालेली होती. तो दुखापतग्रस्त झाल्याने त्याला मॅच खेळता येत नव्हती आणि सौरव गांगुलीनी विश्वास ठेवलेला होता अत्यंत यंग, एकदम तरण्या किंवा कोवळ्या पोरावरती, हरभजन सिंगवरती. कलकत्त्यामध्ये भारतीय टीमच्या पहिल्या इनिंगमध्ये परत एकदा मोठ्या धावा झाल्या नाहीत. इतक्या कमी धावा झाल्या, की स्टीव्ह वॉच्या टीमनी आपल्याला चक्क फॉलो ऑन दिलेला होता. आणि फॉलो ऑन दिल्यानंतर सुद्धा दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा महत्त्वाचे खेळाडू सुरुवातीला बाद झालेले होते, ज्याच्यामध्ये सचिन सुद्धा होता, सौरव सुद्धा होता. आणि त्यावेळेला भारतीय संघ डावाचा पराभव स्वीकारणार की काय, असं वाटत असताना व्ही-व्ही-एस लक्ष्मण आणि राहुल द्रविडची जोडी मैदानावरती जमली. त्या जोडीनी काय ऐतिहासिक बॅटिंग केली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. व्ही-व्ही-एस लक्ष्मणची 281 धावांची खेळी आपण कधीच विसरू शकत नाही. ज्या खेळीला विस्डेननी इनिंग्ज ऑफ द सेंचुरी बाय अन इंडियन असा त्याचा गौरव केलेला होता. राहुल द्रविडनी त्यावेळेला अफलातून मोठं शतक केलं होतं. दोघांनी जी पार्टनरशिप केली, त्या पार्टनरशिपमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी होती, की एक दिवस असा होता, की ज्याच्या 3 सेशनमध्ये त्यांनी विकेट जाऊन दिली नाही. दिवसभर त्यांनी ऑस्ट्रेलियन टीमला मैदानावरती उभं ठेवलं, विकेट जाऊन दिली नाही आणि जेव्हा सौरव गांगुलीनी धाडसी निर्णय घेऊन सेकंड इनिंगला परत एकदा ऑस्ट्रेलियन टीमला बॅटिंगला बोलवलं, त्यावेळेला परत सगळ्यांना वाटलं, की कदाचित ऑस्ट्रेलियाचे आक्रमक बॅट्समन जो अपेक्षित धावसंख्या आहे त्याचा पाठलाग करतील. परंतु त्यावेळेला हरभजन सिंगनी आउटस्टँडिंग बॉलिंग केली. स्वतः सौरव गांगुलीनी छान बॉलिंग केली होती. सचिन तेंडुलकरनी छान बॉलिंग केली होती आणि त्या सगळ्यांनी मिळून 10 ऑस्ट्रेलियन बॅट्समनची शिकार केलेली होती आणि फॉल ऑन मिळाल्यानंतर टेस्ट मॅच जिंकण्याची किमया ही भारतीय टीमनी ईडन गार्डनवरती करून दाखवलेली होती आणि तो जो दिवस होता, तो दिवस भारतीय क्रिकेटला कलाटणी देणारा होता. सौरव गांगुलीच्या ॲज अ कॅप्टन म्हणून एका कारकिर्दीला, दैदिप्यमान कारकिर्दीला कलाटणी देणारा होता. आणि त्याच वर्षी दसऱ्याचा दिवस होता, पवित्र दिवस होता. तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे, की बंगालमध्ये दुर्गा पूजा म्हणजे नवरात्रीला खूप मोठं महत्त्व असतं आणि दुर्गा पूजेचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सिंदूर खेळला जातो. दसऱ्याच्या दिवशी घराघरामध्ये गोडधोड होतं. दुर्गा मातेच्या याची पूजा होते. मी तुम्हाला सांगतो, त्यावेळेला षटकारमध्ये साठी मी काम करत होतो. षटकारच्या दिवाळी अंकाची कव्हर स्टोरी करायला ऑक्टोबरच्या दसऱ्याच्या दिवशी सौरव गांगुली घरात नव्हता. कारण तो भारतीय संघाच्या शिबिराला गेलेला होता. कारण शिबिरानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेला जाणार होता आणि त्यावेळेला त्याची परमिशन घेऊन मी त्याच्या घरी गेलेलो होतो.
दसऱ्याच्या दिवशी गांगुली कुटुंबाबरोबर त्यांच्या दसऱ्याच्या पूजेमध्ये मी सहभागी झालेलो होतो. दसऱ्याच्या प्रसादाचं जेवण मी त्यांच्या घरी जेवलेलो होतो. त्यांच्या घरची वडिलोपार्जित पंचधातूंची मूर्ती अजूनही माझ्या डोळ्यासमोरनं हटत नाहीये आणि त्यावेळेला गांगुली कुटुंबाचं बिहाला भागातलं घर मला पहिल्यांदा बघायला मिळालेलं होतं. बिहाला हा जो भाग आहे त्याच्या एका गल्लीमध्ये गांगुली कुटुंबाचं घर आहे. घर कसलं हो मित्रांनो, मैत्रिणींनो, एक कॉम्प्लेक्स आहे म्हणलं तरी हरकत नाही. 2 बिल्डिंग अशा एल आकारामध्ये जोडलेल्या आहेत. मध्ये चंडी गांगुलींनी चक्क हाफ पिच विकेट तयार केलेलं होतं. खाली एक गॅरेज होतं, ज्या गॅरेज बाहेरच्या लोकांसाठी नव्हतं, तर गांगुली कुटुंबाच्या कार मेंटेन करायला ते गॅरेज होतं. कारण गांगुली कुटुंबाचा प्रिंटिंगचा अति प्रचंड मोठा व्यवसाय होता. अति प्रचंड मोठा. म्हणजे सौरव गांगुली हा तोंडामध्ये चमचा म्हणजे सोन्याचा चमचा धरूनच जन्माला आलेला होता. म्हणजे सौरव काय, स्नेहशीष काय, इतकं त्यांच्या घरी सुबत्ता होती, श्रीमंती होती. चंडी गांगुली आणि सौरवच्या आईनी माझं स्वागत केलेलं होतं. त्यांनी खूप कथा मला सांगितलेल्या होत्या. सौरवच्या जडणघडणीच्या कथा सांगितल्या होत्या. त्याचं द्रोणाबरोबर प्रेम कसं जमलं या कथा मला सांगितल्या होत्या आणि त्याच्याही पेक्षा दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या घरी दुर्गा पूजेचा उत्सव साजरा कसा होतोय बघणं हे माझ्यासाठी कमाल गोष्ट होती आणि त्याच्यानंतर खरी गेम पडलेली होती. कारण मला त्या दिवशी ट्रेन पकडून जी राजधानी एक्सप्रेस हावडा टू दिल्ली पकडून मला दिल्लीला यायचं होतं आणि त्याच्यानंतर मला दिल्लीला व्हिसाचं काम झिम्बाब्वे कॉन्सुलेटमध्ये करून तिथनं मला मुंबईला येऊन झिम्बाब्वेची फ्लाईट पकडायची होती. माझं वेट लिस्ट होतं 1 का 2 काहीतरी आणि मी राजधानी एक्सप्रेस पकडायला जेव्हा गेलो, तेव्हा मला कळलं की 1-2 वेट लिस्ट सुद्धा कन्फर्म झालेलं नव्हतं. राजधानी एक्सप्रेस खचाखच भरलेली होती आणि तुम्हाला कल्पना असेल की राजधानी एक्सप्रेसमध्ये विदाऊट रिझर्वेशन जाणं हे अजिबात परवानगी नसते, अजिबात परवानगी नसते. पण माझ्या पुढे पर्याय नव्हता. मी चक्क एका डब्यामध्ये घुसलो. मी बघितलं काय, तर धनबादपासनं बसणारे प्रवासी कुठे आहेत. मी धनबादपर्यंत कसा तरी तिथं पोहोचलो. धनबादपर्यंत एकदा टीसीने मला विचारलं, "अरे तुझ्याकडे रिझर्वेशन आहे का?" म्हटलं, "हो आहे." "ठीक है, मैं बाद में चेक करता हूँ." धनबादला परत जेव्हा ट्रेन सुटली, तेव्हा तो टीसी मला विचारायला आला, की तुझं ट्रेनचं तिकीट दाखव. कारण मी गँगवेमध्ये म्हणजे मध्ये 2 डब्यांच्या त्या टॉयलेटच्या इथं मी उभा होतो. तो म्हणला, "तुझं रिझर्व्हेशन नंबर काय आहे?" मी त्याला दाखवलं. तो म्हणला, "हे वेट लिस्ट रिझर्व्हेशन आहे. तुझं रिझर्व्हेशन तर कन्फर्म झालेलं नाहीये. तू राजधानी एक्सप्रेसमध्ये घुसला कसा?" त्याच्यानंतर अजून एक स्टेशन कुठलं तरी येतं. म्हणजे मुगलसराय येतं का कुठलं मला जरा कन्फ्युजन होतंय. कुठल्यातरी स्टेशन पाशी तो म्हणला, "पुढच्या स्टेशनला जेव्हा येईल तेव्हा तू बाहेर पडायचंयस." मी त्यांना म्हणलं, "मला माफ करा." त्याचं कारण मी स्टेशनला जरी गेलो, तुम्ही मला ढकललं तरी मी दुसऱ्या डब्यात आत चढणार. तो म्हणला, "देखता हूँ." त्याच्यानंतर पुढच्या स्टेशनला त्यांनी मला बाहेर काढलं. मी या डब्यातनं बाहेर पडलो, त्या डब्यातनं आत शिरलो आणि तेव्हा ट्रेन चालू झाल्यानंतर तो जेव्हा टीसी आला माझ्यावरती इतका भडकला. तो म्हणला, "तुला कळतं का? राजधानी एक्सप्रेसमध्ये विदाऊट रिझर्व्हेशन तू घुसलाय. कशाला गेला होतास कलकत्त्याला?" म्हणलं, "मी सौरव गांगुलीच्या घरचा इंटरव्ह्यू करायला गेलो होतो." तो म्हणला, "सौरव तो घर में नहीं है. वो तो इंडियन टीम के साथ जिम्बाब्वे जा रहा है." मी म्हणलं, "तेच मी तुम्हाला सांगतोय. सौरवच्या घरी गेलो होतो." तो म्हणला, "कोई आपके पास सबूत है?" तेव्हा मी त्याला त्याचे घरचे फोटो दाखवले. त्याच्या आईनी मला दिलेले खास फोटो दाखवले. त्याच्यानंतर तो बंगाली टीसी एकदम पागळला आणि तो म्हणला, "यार आप भी कमाल हो. अलाउड नाहीये आणि तरी मी तुला अलाउ करतोय." टीसीचं एक 6 कंपार्टमेंटचं बर्थचं एक वेगळं सेक्शन असतो. त्या सेक्शन मधला एक बर्थ वरचा त्यांनी मला दिला आणि तो मला म्हणला, "आता सौरवचं नाव घेतलंय त्यामुळे मी तुला नाही म्हणू शकत नाही आणि तुझी केस जेन्युइन आहे." तेव्हा राजधानी एक्सप्रेसमध्ये विदाऊट रिझर्व्हेशन सौरवच्या नावाच्या जोरावरती मी कलकत्ता टू दिल्ली प्रवास सुद्धा केलेला आहे. काय एक-एक म्हणजे मला आज या कथा आठवताना सुद्धा गंमत वाटते. ह्या वेळेला तुम्ही सगळेजण आठवून म्हणणार, की स्टीव्ह वॉ ला टॉससाठी सौरव गांगुलीनी तिष्ठत ठेवलेलं होतं. यावेळेला गोष्ट अशी झाली होती, की सौरवनी 10% ही गोष्ट मुद्दाम केलेली होती,
की थोडंसं त्याला ऑस्ट्रेलियन टीमच्या डोक्यामध्ये घुसायचं होतं. गेटिंग अंडर द स्किन म्हणतात इंग्लिशमध्ये, तसं त्याला करायचं होतं. पण 90% ह्याच्यातला भाग एवढाच होता, की सौरव गांगुलीला वेळ पाळणं ही गोष्ट जमत नाही. आजही जमत नाही. ही गोष्ट सत्य आहे. त्यामुळे त्यांनी 10% ही गोष्ट त्याला खिजवायला केलेली होती. 90% ही गोष्ट मात्र त्यांनी त्याच्या सवयीमुळे होत होती. परंतु एव्हाना एक महत्वाची गोष्ट झालेली होती आणि ती म्हणजे सौरव गांगुलीनी टीम घडवलेली होती. मी घडवली हा शब्द अत्यंत विचारपूर्वक बोलतोय आणि तो विचारपूर्वक अशा करता म्हणतोय, एका बाबतीत सौरव गांगुली प्रचंड नशीबवान होता. प्रचंड नशीबवान होता. त्यामुळे कॅप्टनशिपचं 100% क्रेडिट त्याच्या यशाचं मी देणार नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, व्ही-व्ही-एस लक्ष्मण, जवगल श्रीनाथ हे काही सिनियर खेळाडू जे सेल्फ मोटिवेटेड होते. त्यांना प्रेरणा द्यायची कोणाची गरज नव्हती. मेहनत करण्याच्या बाबतीत ते चांगले होते आणि 100% संघ भावना मनात घेऊन खेळणारे खेळाडू होते. कुणी नालायक खेळाडू, स्वार्थी खेळाडू नव्हता. त्यामुळे संघाचा जो पाया होता, तो अत्यंत मजबूत होता. अत्यंत मजबूत. त्यामुळे सौरव गांगुलीला कॅप्टन म्हणून एका दृष्टीने काळजी नव्हती. दुसरं क्रेडिट मात्र त्याला जायलाच पाहिजे. त्याचं कारण मी जो शब्द वापरला, की त्यांनी संघ घडवला. तो अशा करता, की युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग, वीरेंद्र सहवाग, आशिष नेहरा यासारख्या खेळाडूंना, मोहम्मद कैफ या सगळ्या खेळाडूंना त्यांनी आपल्या पंखाखाली घेतलं. आपल्या पद्धतीने, आपल्या शैलीमध्ये क्रिकेट खेळायला त्यांनी सर्वार्थाने या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आणि ते देत असताना, ते पाठबळ देत असताना त्यांना समजून सांगितलं, तुम्ही बिनधास्त खेळा. यश अपयशाची चिंता करू नका. मी तुम्हाला भरपूर सामने खेळवणार आहे. ही गोष्ट सौरव गांगुलीने केल्याने ती टीम सर्वार्थाने घडत गेली. ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि याच्यामध्ये 2 चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्या होत्या. एक इनॉग्युरल चॅम्पियन्स ट्रॉफी केनियात झाली होती. ज्यावेळेला आपण अंतिम सामन्यापर्यंत मजल मारलेली होती. ख्रिस अफलातून बॅटिंग करून भारतीय टीमचं पहिलीच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न उधळून लावलेलं होतं. परंतु मित्रांनो, 2002 सालची श्रीलंकेमध्ये झालेली जी चॅम्पियन्स ट्रॉफी होती, त्याच्यात मात्र सौरव गांगुलीनी कॅप्टन म्हणून जबरदस्त ठसा उमटवलेला होता. एव्हाना भारतीय टीमची ही जडणघडण पूर्ण झालेली होती. निर्णय सुद्धा पक्के झाले होते, की सौरव गांगुली नंतर बॅटिंगला येत होता. सचिन तेंडुलकर सोबत वीरेंद्र सहवागला ओपनिंगला पाठवण्याची योजना त्यांनी पक्की केलेली होती आणि त्यावेळेला सहवागनी जी काही बॅटिंग केली होती, ती अफलातून होती. आपण पाऊस पडल्यामुळे विजेते होऊ शकलो नाही. जॉइंट विनर आपण झालेलो होतो. परंतु एव्हाना भारतीय संघाच्या टीमचं नाव हे दुमदुमायला लागलेलं होतं. आणि त्याच वर्षी भारतीय टीमनी इंग्लंडमध्ये नॅटवेस ट्रॉफी जिंकलेली होती. त्या मॅचमध्ये सुद्धा भारतीय संघ अडचणीत सापडलेला असताना, प्रमुख फलंदाज बाद झालेले असताना युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ या दोघांनी अफलातून बॅटिंग करून पार्टनरशिप केलेली होती. युवराज थोड्या रन्स पाहिजे असताना आउट झालेला होता. त्यांनी पॅड सुद्धा काढलेले नव्हते कारण डोक्याला हात लावून तो बसलेला होता आणि त्याच्यानंतर मोहम्मद कैफनी शेवटपर्यंत सुंदर बॅटिंग केली, किल्ला लढवला आणि तो सामना जिंकून दिलेला होता. आणि त्यावेळेला सौरव गांगुलीनी शर्ट काढून लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये तो फिरवला होता. तो जो क्षण होता, तो भारतीय क्रिकेट करता फार मौलिक होता. एकीकडे लॉर्ड्सची दादागिरी, तिथली अनावश्यक असलेली सभ्यता, चालीरीती यांना त्यांनी अक्षरशः पतंगासारखं उडवून लावलेलं होतं. आपल्या भावना मोकळ्यापणाने व्यक्त केलेल्या होत्या आणि त्यावेळेला मोहम्मद कैफ म्हणाला, की मॅच जिंकल्यानंतर सौरवनी तो शर्ट फिरवला, नंतर तो घातला आणि मैदानावरती तो पळत आला आणि त्यांनी 7-8 फुटावरनं माझ्या अंगावरती उडी मारलेली होती आणि तो माझ्या छाताडावर बसलेला होता आनंदी होऊन आणि माझा ऑलमोस्ट श्वास रोखला गेलेला होता. त्यामुळे ही गोष्ट नॅटवेसची जी लॉर्ड्सवरती झाली होती, त्यावेळेला नासिर हुसेन समोरच्या टीमचा कॅप्टन होता. त्यावेळेला नासिर हुसेननी जी गोष्ट सांगितली ती फार, फार, फार महत्वाची आहे.
तो म्हणला, "इतके वर्ष भारतीय टीम चांगली नव्हती का? उत्तमच होती. परंतु ती गुडी-गुडी चांगली टीम होती. सगळ्यांची सभ्यतेने वागायचं. हाय, हाऊ आर यू? या चांगल्या टीममधनं खडूस टीममध्ये, खडूस हा शब्द भारतीय क्रिकेटमध्ये नाही, क्रिकेटमध्ये हा आदर आणि कौतुकाने वापरला जातो, ही गोष्ट लक्षात घ्या. खडूस टीम, विजयाची आस असलेली टीम बनवण्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे सौरव गांगुलीनी केलंय, असं नासिर हुसेन या हुशार कॅप्टननी प्रांजळपणे कबूल करून दाखवलेलं होतं. 2002च्या या पार्श्वभूमीवरती भारतीय टीमला आता पुढे बघायचं होतं आणि ते म्हणजे सौरव गांगुलीच्या अंडर पहिल्यांदा आपण महत्वाची एक टुर्नामेंट म्हणजे 2003चा वर्ल्ड कप. या वेळेला काय झालेलं होतं याची कल्पना आहे तुम्हाला? भारतीय टीममध्ये एका अर्थाने फक्त सौरव गांगुली कॅप्टन नव्हता. भारतीय टीममध्ये 7 कॅप्टन होते. तुम्ही म्हणाला काय प्रकार आहे? इथं सुद्धा सौरव गांगुली ॲज अ कॅप्टन आणि जॉन राईट ॲज अ कोच या दोघांनी फार सुरेख योजना केलेली होती. सौरव गांगुली सोडून 6 कॅप्टन त्यांनी नेमलेले होते. याला म्हणतात डेलिगेशन ऑफ अथॉरिटी. काय केली होती ही? फिल्डिंगसाठी युवराज सिंग आणि मोहम्मद कैफला कॅप्टन केलं होतं. बॉलिंगसाठी जवगल श्रीनाथ, अनिल कुंबळेला कॅप्टन केलं होतं आणि बॅटिंगसाठी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडला त्या डिपार्टमेंटचं कॅप्टन केलेलं होतं. ही जबाबदारी देत असताना हे 3 डिपार्टमेंटचे 6 कॅप्टन सीनियर, ज्युनियर, वरिष्ठ, कनिष्ठ कोणाच्या किती रन्स याच्याविषयी अजिबात तमा बाळगायचे नाहीत. समजा सीनियर प्लेयरनी अगदी सौरव गांगुलीनी कॅप्टन असताना जरी फील्डिंग करताना चूक केली, तरी युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ मोकळेपणाने त्यांना झापडायचे की दादी ये चलेगा नहीं, हम वर्ल्ड कप खेल रहे. याचा परिणाम असा झाला की भारतीय टीम जरी शेवटच्या सामन्यामध्ये पराभूत झालेली असली, तरीही त्या टुर्नामेंटमध्ये भारतीय टीमने जो प्रवास केला तो फार अप्रतिम होता आणि चांगली टीम घडण्याचं ते एक सुलक्षण होतं. या सगळ्यामध्ये 2004 साल उजाडलं आणि 2004 साली पाकिस्तानमध्ये भारतीय टीमनी पहिल्यांदा टेस्ट सिरीज जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला, वन डे सिरीज जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. पहिल्या मॅच मध्ये सौरव गांगुली पाठीच्या दुखण्यामुळे खेळू शकलेला नव्हता. परंतु रावळपिंडीला जेव्हा भारतीय टीमनी महत्वाची टेस्ट मॅच जिंकली आणि आपण 2-1 फरकाने टेस्ट सिरीज जिंकली, त्यावेळेला सौरव गांगुली ॲज अ कॅप्टन म्हणून परत आलेला होता. त्यावेळची एक गंमत सांगतो तुम्हाला. सौरव गांगुलीला नॅन्डोज नावाचं एक पोर्तुगीज चेन आहे, त्यांचं चिकन फ्लेम ग्रिल चिकन हे खूप आवडतं. त्या टूरमध्ये कमीत कमी 2दा आम्ही लाहोरला एकदा आणि रावळपिंडीला एकदा दोघच जण नॅन्डोजची चिकन खायला दोघं जण आम्ही गेलेलो होतो. इतकं त्याला ते नॅन्डोजचं चिकन आवडतं. परंतु 2004 साली आमची मैत्री त्यावेळेला खूप घनिष्ठ झालेली होती. 2001 साली झिम्बाब्वेमध्ये खेळत असताना आम्ही पहिल्यांदा जेवायला सुद्धा गेलेलो होतो. ते जेवण माझ्याबरोबर नव्हतं, तर देबशिष दत्ता हे खूप सीनियर रिपोर्टर होते बंगालचे आणि त्याच्याबरोबर सुमन चॅटर्जी हे खूप सीनियर आणि अप्रतिम फोटोग्राफर होते. त्या दोघांनी मोठं मन करून मला पहिल्यांदा सौरवबरोबर जेवायला नेलेलं होतं. एव्हाना 95 सालपासूनची ही मैत्री खूप दृढ झालेली होती. 2004 साली जेव्हा सचिन तेंडुलकरनी सुनील गावस्करांचा विक्रम मोडलेला होता मॅक्सिमम नंबर ऑफ टेस्ट सेंचुरीजचा, त्यावेळेला सौरव गांगुलीनी ती मालिका जिंकण्याचा सुद्धा पराक्रम केलेला होता आणि त्यावेळेला सौरवला मी म्हणलं होतं की दादी एक अच्छा इंटरव्ह्यू करना है. त्यावेळेला तो म्हणला हो हो तू जरूर आपण करू, संध्याकाळी तू 7 वाजता माझ्या रूम मध्ये ये. सौरवच्या रूम मध्ये जेव्हा मी गेलो, त्यावेळेला मी माझ्या प्रश्नांची बॅटिंग ऑर्डर खूप विचारपूर्वक लावलेली होती. बॅटिंग ऑर्डर म्हणजे काय? कुठल्या वेळेला कुठला प्रश्न विचारायचा होता याची ऑर्डर. इंटरव्ह्यू चालू झाला आणि त्याच्यामध्ये काही खोचक प्रश्न हे ते सौरव बोलायला फार मस्त आहे. त्यांनी छान पद्धतीने मला इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू संपत आला आणि माझा शेवटचा प्रश्न राहिलेला होता. मुद्दाम मी तो शेवटी ठेवलेला होता. आणि तो शेवटचा प्रश्न विचारण्याच्या अगोदर मी सौरवला म्हणलं की दादी
मतलब मैं ये आखिरी सवाल पूछ रहा हूँ, मुझे पता है ये मुझे पूछना चाहिए या नहीं मुझे पता नहीं है, बट यू नो इन योर हार्ट दैट आई एम योर ट्रू वेल विशर, इसलिए मैं ये पूछ रहा हूँ. तो म्हटलं क्या प्रॉब्लेम आहे सुनंदन, पूछ यार, कोई प्रॉब्लेम नाही. त्यावेळेला मी त्याला म्हणलं की माझा हा प्रश्न म्हण किंवा माझी कैफियत म्हण. तो म्हणला बोल यार, आगे बोल. मी म्हणलं कॅप्टन गांगुली बॅट्समन गांगुलीवरती अन्याय करतो असं तुला नाही का वाटत? इतका वेळ जो हसत खेळत इंटरव्ह्यू चाललेला होता, या एका प्रश्नानंतर सौरव गांगुलीचा चेहरा बदलला. बघता बघता त्याच्या चेहऱ्यावरती संतापाची लाट उसळली. तो माझ्यावरती भडकला, अक्षरशः तुम्हाला सांगतो तो माझ्यावरती भडकला. आणि तो मला म्हणाला, तुला कल्पना आहे का म्हणे तू काय प्रश्न विचारतोयस? तुम्हाला म्हणे पत्रकारांना अक्कल नसते की तुम्हाला भारतीय क्रिकेट टीमची कॅप्टनशिप हा किती मोठा जबाबदारीचा विषय आहे, किती त्रासाचा विषय आहे, किती हा काटेरी मुकुट आहे, याची तुम्हाला कल्पना नाहीये. उगाच काहीतरी म्हणे बडबडत सुट्टा वगैरे त्यांनी मला झाप 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 झापडलं. मला याची कल्पना होती की हा प्रश्न विचारल्यानंतर सौरव गांगुलीला राग येणार हे स्वाभाविक होतं. मला तो प्रश्नाचं उत्तर देत नव्हता. शेवटी म्हटलं, दादी तू गुस्सा कर रहा है, तेरा हक है, लेकिन मुझे एक बात बोलेगा प्लीज. तेव्हा त्यांनी माझ्याकडे असं रोखून पाहिलं. म्हणलं तू इंडियन टीम में क्यों आया? व्हाट डू यू मीन बाय दैट? मैंने रन्स बनाए डोमेस्टिक क्रिकेट में, बहुत सारे रन्स बनाए, इसलिए मैं टीम में आ गया. म्हणलं करेक्ट, यही मुझे पता है. म्हणलं तू कॅप्टन क्यों बना? क्या बात करताय तू? मी भरपूर रन्स केल्यात. मी वन डे मध्ये, मी टेस्ट मध्ये अप्रतिम बॅटिंग केली. माझ्या परफॉर्मन्समुळे आणि माझ्या क्रिकेट ऑब्झर्वेशन्समुळे, माझ्या लिडरशिप कपॅसिटीमुळे मला टीमचं कॅप्टन बनवलं. आणि ते तुझ्याच मित्रांनी सांगितलेलं होतं कॅप्टन मला सचिन तेंडुलकर, गो अँड आस्क सचिन तेंडुलकर. म्हणलं दादी यू आर आन्सर्ड माय क्वेश्चन. तो म्हणला क्या बात आहे? म्हणलं तू दोन्ही वेळाला म्हणालास की तू रन्स केल्यास म्हणून टीम मध्ये आलास, तू रन्स केल्यास, तू परफॉर्मन्स केलास बॅट्समन म्हणून, म्हणून तू कॅप्टन झालास. यू आर आन्सर्ड माय क्वेश्चन. आणि त्याच्यानंतर त्याचा एकदम चेहरा बदलला, शांत झाला तो. तो म्हणला यार तू जो बोल रहा है वो तो ठीक है. आणि त्याच्यानंतर मी त्याला म्हणलं की मैं फिर से कान पकड़ता हूँ, माफी मांगता हूँ, तू बहुत बड़ा प्लेयर है, लेकिन एक चीज है जो मैंने ऑब्जर्व की है, क्या मैं बोल सकता हूँ? एव्हाना त्याचा राग शांत झाला होता. तो म्हणला बोल यार बोल, क्या है? तेव्हा मी त्याला सांगितलं की तू बॅटिंग स्टान्स मध्ये उभा राहतोस, त्यावेळेला तुझे टोज जे असतात ते लेग स्टंपला टच करतात, तो मार्क केलेला असतो त्याला टच करतात. पूर्वी तू जेव्हा शफल व्हायचास तेव्हा तुझा डावा पाय हा मिडल स्टंप वरती यायचा, उजवा पाय ऑफ स्टंप वरती यायचा, तेव्हा तुला क्लिअरली कळायचं की तुझी ऑफ स्टंप कुठे आहे. गेल्या काही खेळामध्ये मी असं ऑब्झर्व केलेलं आहे की तू शफल करताना अक्रॉस शफल करत नाहीस, तू पॅरलल शफल करतोस, तू लेग स्टंप वरनं लेग स्टंप वरतीच जातो. उजवा पाय ऑफ स्टंप वरती येत नाही, मिडल स्टंप वरती राहतो, त्यामुळे तुला ऑफ स्टंप कुठे आहे ही थोडीशी धास्ती वाटते. तो म्हणला क्या बात है, सच बोल रहा है? म्हणलं दादी मैंने देखा है, अगर गलत हो रहा है तो मेरे कान पकड़, तू देख एक बार. तेव्हा तो एकदा प्रयत्न करायला लागला की कॉम्प्युटर अनालिस्टला फोन करायचा. अनफॉर्च्युनेटली तो रूम मध्ये नव्हता. तो म्हणला आपण टीव्हीवर लावू. टीव्ही लावला त्यांनी आणि दैव कृपेने त्यावेळेला त्याचीच बॅटिंग दाखवत होते. आणि आम्ही दोघं टीव्हीला चिकटलो. तो बॅटिंग करत असताना त्याच्या पायाची मुवमेंट बघायला लागला. फॉर्च्युनेटली त्यावेळेला नेमकी तीच गोष्ट त्याची दिसली. आणि दिसल्यानंतर तो म्हणला यार तू जो बोल रहा है सच है, लेकिन तूने ये कहां से देखा? म्हणलं मी फार पूर्वी क्रिकेट खेळत असताना सुनील गावस्कर भांडारकर सरांकडे आले होते, त्यावेळेला हीच गोष्ट करेक्शन करत असताना त्यांनी बघितलेली होती. तो म्हणला रुक रुक रुक, क्या करेक्शन था? त्यांनी शू पॉलिशचं ते इन्स्टंट शू पॉलिश असतं ना, ते बाहेर काढलं. त्यांनी 5 स्टार हॉटेलच्या कार्पेट वरती लेग स्टंप, मिडल स्टंप आणि ऑफ स्टंप आखली, बॅट काढली त्यांनी. आणि तो म्हणला मैं ये खडा हूं, अब तू क्या बोल रहा है दिखा. तेव्हा मी त्याच्या शूची लेस काढली आणि ती स्टान्स मध्ये त्यांनी उभं करून त्याच्या मागे त्यांनी शूची लेस मी ठेवली. म्हटलं दादी तू बैक एंड अक्रॉस शफल नहीं हो रहा है, तू बैक और बैक शफल हो रहा है. अगर तेरा पैर, तू म्हणलं शूज या चप्पल निकाल, अगर तेरा पैर
फिर से शूलेस को लगता है तू गलती हो रही ये मेरा कहना नहीं है. भांडारकर सरने सुनील गावस्कर के बारे में करेक्शन किया था. आणि त्याच्यानंतर 5-10 मिनिटं या सगळ्या गोष्टी सौरव गांगुली स्वतःच्या तपासत होत्या आणि त्यावेळेला तो टीव्ही मधली त्याची बॅटिंग सुद्धा बघत होता. याचे सगळं झाल्यानंतर सौरव गांगुलीनी मला कडकडून मिठी मारली आणि त्यावेळेला तो म्हणला, की "यार सुनंदन, तू आज मला प्रॉमिस कर, की आयुष्यभर असाच मित्र राहशील आणि माझी चूक असली, जर मी कुठं गलती करत असेल, तर मला मोकळेपणाने सांगशील ना?" म्हणलं, "अरे दादी, तू अगर मुझे ये परमिशन दे रहा है, तो उससे आगे बात नहीं है, लेकिन मैं तो डर गया था, क्योंकि अगर तेरा गुस्सा कम नहीं होता, तो हमारी बरसों की फ्रेंडशिप टूट जाती, ये मुझे बड़ा दुःख की बात होती." परंतु त्याच्यानंतर इनफॅक्ट आमची मैत्री अजून घट्ट झाली. त्यामुळे हे कडाक्याचं भांडण बांगलादेशमधलं मी कधीच विसरणार नाही. 2005 साली सौरव गांगुलीनीच स्वतः पुढाकार घेऊन ग्रेग चॅपलला कोच म्हणून आणलेलं होतं आणि त्याच ग्रेग चॅपलने सौरव गांगुलीला हाताला धरून टीमच्या बाहेर काढण्याची सुद्धा गोष्ट केलेली होती. सौरव गांगुली बॅट्समन म्हणून थोडासा कमी पडला आणि भारतीय टीममधनं त्याला काढण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेला सुद्धा गंमत अशी झालेली होती, की ज्या सौरव गांगुलीनी 1995 साली 20 वर्षापूर्वी 1995 साली त्यांनी 171 धावांची खेळी नेहरू स्टेडियमवरती खेळली आणि भारतीय संघाचे दरवाजे त्याला उघडलेले होते. तो सौरव गांगुली यश अपयशाची मोठी रिंगण पूर्ण करून 2005 साली नेहरू स्टेडियम वरतीच रणजी ट्रॉफी खेळायला आलेला होता. रणजी ट्रॉफी खेळायला आलेला असताना त्यावेळेला त्याला टीममधनं नाही तर कॅप्टनशिपवरनंही दूर केल्याची बातमी आम्ही ब्लू डायमंड या हॉटेलमध्ये एकत्र पाहिलेली सुद्धा होती. एकत्र पाहिलेली होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सौरव गांगुलीनी रणजी ट्रॉफी जी चालू झाली, त्या मॅचमध्ये शतकही केलं, 5 विकेट सुद्धा काढल्या आणि परत एकदा भारतीय संघाचे दरवाजे जोर लावून स्वतःच्या हिमतीने हाताने त्यांनी उघडलेले होते आणि त्याच्यानंतर 2006 साली साऊथ आफ्रिकेच्या टूरमध्ये त्यांनी जबरदस्त पुनरागमन सुद्धा केलेलं होतं. जोहान्सबर्गच्या टेस्ट मॅचला जेव्हा बाकी खेळाडूंना बॅटिंग करताना त्या लाईव्हली विकेटवरती अडचणी येत होत्या, त्यावेळेला सौरव गांगुलींनी निर्णायक 60-70 धावांची खेळी केलेली होती. ती टेस्ट मॅच, त्या पुनरागमनाच्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघ जेव्हा विजयी झालेला होता, तेव्हा त्याचा एक शिल्पकार हा बॉलर्स बरोबर सौरव गांगुली ॲज अ बॅट्समन सुद्धा होता. ही गोष्ट होऊन आता कित्येक वर्ष झाली. 2007 सालचं अपयशाचं दुःख वेस्ट इंडिज मधल्या वर्ल्ड कपचं सुद्धा मी एकत्र भोगलेलं होतं. त्या सौरव गांगुलीनी 2008 साली निर्णय घेतला की ऑस्ट्रेलिया विरुद्धची त्याची सिरीज ही शेवटची असेल आणि त्या शेवटच्या सिरीजमध्ये सुद्धा सौरवनी कुठल्या टेस्ट मॅचची माझी गल्लत होतीये, पण एका टेस्ट मॅचमध्ये त्याने आउटस्टँडिंग सेंचुरी सुद्धा केलेली होती. त्याची शेवटची टेस्ट मॅच आमच्या सगळ्यांकरताच खूप भावनिक होती. नागपूरला ती टेस्ट मॅच होती. तो आणि अनिल कुंबळे एकत्र रिटायर होणार होते. अनफॉर्च्युनेटली अनिल कुंबळेला दुखापत झाली आणि तो शेवटची टेस्ट मॅच खेळू शकला नाही. सौरव मात्र ती टेस्ट मॅच खेळला. ती टेस्ट मॅच आपण जिंकलेलो सुद्धा होतो. विजयी सांगता त्याच्या कारकिर्दीची झालेली होती आणि त्यावेळेला सचिन तेंडुलकर सकट सगळ्या खेळाडूंनी सौरव गांगुलीला खांद्यावर उचलून बाहेर आणलेलं होतं आणि तो प्रसंग सुद्धा आज आठवत असताना मला अक्षरशः भावना विश्वायला झालेला आहे. सौरव गांगुलीनी एक सेकंद, शेवटची चिठ्ठी खूप महत्वाची आहे. त्याचं कारण असं आहे की जे मी पॉइंट्स काढले होते, या पॉइंट्समध्ये मी म्हणलं की सौरव गांगुलीला भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये मानाचं स्थान हे पहिल्यांदा बॅट्समन म्हणून सुद्धा आहे, कारण त्याने टेस्ट आणि वन डे दोन्हीमध्ये कडक बॅटिंग करून दाखवलेली आहे. की तो जो खडूस जेफ्री फायकॉट सारखा खेळाडू होता, तो त्याला प्रिन्स ऑफ कलकत्ता म्हणायचा आणि किंग ऑफ ऑफसाईड सुद्धा म्हणायचा. इतका अप्रतिम फटकेबाजी सौरव गांगुली ऑफसाईडला करायचा. सिक्सर मारताना तो सहजी दातोट न खाता प्रेक्षकात बॉल भिरकावून द्यायचा आणि त्याच्याही पेक्षा त्याचं योगदान ॲज अ कॅप्टन भारतीय टीमला
एक खडूस म्हणा किंवा एक मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग टीम बनवण्याचं कार्य हे सौरव गांगुलींनी केलेलं आहे. डोळ्याला डोळा भिडवून क्रिकेट खेळायचं कसं, आरेला कारे करायचं कसं, समोरची टीम जर का भंकस करत असली तर वेळ प्रसंगी त्यांना उलट उत्तर देऊन जागेवरती बसवायचं कसं, या सगळ्या गोष्टी सौरव गांगुलींनी भारतीय क्रिकेटला शिकवलेल्या आहेत. त्यामुळे त्याचं कॅप्टन म्हणून सुद्धा योगदान फार महत्वाचं आहे. आणि अगोदर मी म्हणल्याप्रमाणे सेहवाग, हरभजन सिंग, झहीर खान, मोहम्मद कैफ या सगळ्या लोकांना घडवण्याच्या बाबतीत सुद्धा सौरव गांगुलीचं योगदान हे मोठं आहे. परंतु या सौरव गांगुलीचं आणि भारतीय टीम मधल्या प्लेयर्सचं एक अनोखं नातं होतं. एकीकडे त्यांना प्रचंड प्रेम होतं सौरव गांगुली बद्दल, दुसरीकडे त्याचे विकनेस सुद्धा माहिती होते. एकदा तुम्हाला सांगतो, भारतीय टीम मधल्या सचिन तेंडुलकर सकट काही खट्याळ पोरांनी सौरव गांगुलीवरती सॉलिड गेम टाकली होती श्रीलंकेमध्ये. त्यांनी केलं काय होतं की सौरव गांगुली हा भूतखेत याच्यावरती काही प्रमाणात विश्वास ठेवतो, थोडा घाबरतो, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी गेम अशी टाकली होती की सौरव गांगुलीला रात्री रूम मध्ये पाठवायच्या अगोदर रूम उघडायला लावून हळूच दुसरी चावी तयार करून घेऊन उघडायला लावून त्यांनी केस सोडलेल्या हरभजन सिंगला पांढरी चादर घेऊन त्याच्या कपाटामध्ये लपवलेलं होतं. आणि जेव्हा गांगुलीनी दरवाजे बंद करून तो झोपायला निघाला तेव्हा चांगली झोप 15-20 मिनिटानंतर लागल्यानंतर रूम मध्ये मिट्ट काळोख असताना त्यांनी हळूच तिकडनं आवाज चालू केले. आवाज चालू केल्यानंतर इवन त्यांनी काठीनी त्याच्या दरवाज्यावरती टकटक केली, कुठल्या गॅलरीतल्या, मेन डोरला नाही. त्याच्यानंतर पावलांचे आवाज काढले आणि त्याच्यानंतर जेव्हा गांगुलीची घबराट झालेली होती, अंधार मिट्ट होता, तेव्हा हातामध्ये टॉर्च घेतलेला, केस सोडलेला, पांढरी चादर डोक्यावरती घेतलेला हरभजन सिंगला त्यांनी कपाटातनं बाहेर यायला सांगितलेलं होतं. आणि सौरव गांगुलीची दातखीळ बसायची वेळ आलेली होती. इतका तो घाबरलेला होता. ही गोष्ट जशी केली तशी सचिन तेंडुलकरनी आणि वीरेंद्र सेहवागनी मिळून त्याच्यावरती अजून एक मजेदार गेम केलेली होती. ही गोष्ट खरं मी सांगायला नाही पाहिजे कारण ही इंटरनल गोष्ट आहे, प्रायव्हेट गोष्ट आहे, पण तरी मी आज सांगून टाकतो. गंमत काय झाली होती की त्यावेळेला आदिदास या ब्रँडसाठी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग तिघेही ब्रँड अँबॅसेडर होते. आणि त्यावेळेला सौरवच्या रूम मध्ये गेलेले असताना एक मस्त गेम त्यांनी टाकली. सौरव आणि हे तिघं गप्पा मारत असताना सौरव टॉयलेटमध्ये गेलेला असताना मुद्दाम होऊन सेहवागनी सचिनला विचारलं, पाजी क्या टी शर्ट है आपका? सचिन म्हणला, नहीं यार, नॉर्मली जो तेरे पास आदिदास का टी शर्ट है वही मेरे पास आदिदास का टी शर्ट है. नहीं पाजी, झूठ मत बोलो, ये मुझे अलग मटेरियल लगता है. तेव्हा सचिन तेंडुलकरनी सेहवागला सांगितलं होतं, वीरू, दूसरा किसी को बताना नहीं, लेकिन आप लोगों के टी शर्ट इंडिया से बनते हैं, मेरे टी शर्ट जो है वो जर्मनी से बनकर आते हैं. सौरव गांगुली दरवाजाच्या आतनं, टॉयलेटच्या दरवाजाच्या आतनं हे सगळं ऐकत होता, कारण हे दोघं मुद्दामून त्याच्यासाठीच बोलत होते मोठ्या आवाजात. आणि ती गोष्ट झाल्यानंतर त्यांनी त्या सौरव गांगुलीचा निरोप घेतला. आणि त्याच्यानंतर बाहेर पडत असताना त्यावेळेला गणेश नावाचा एक साऊथ इंडियन माणूस हा आदिदासचा मेन बॉस होता. त्या गणेशला फोन करून सांगितलं की 2-5 मिनिट के अंदर तुझे सौरव का फोन आने वाला है. गणेश म्हणला, क्यों आने वाला, तू मजा तो देख. बरोबर दुसऱ्या मिनिटाला सौरव गांगुलीच्या रूम मधनं सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग बाहेर पडल्यानंतर सौरव गांगुलीनी फोन उचलला आणि गणेशला फोन केला. आणि गणेशला म्हणला, मुझे अब जो टी शर्ट चाहिए वो जर्मनी के चाहिए. गणेश म्हणला, ऐसा क्यों बोल रहे हो, आपके टी शर्ट भी जर्मनी से ही आते, सचिन के भी वहां से आते, वीरू के भी वहां से थे. झूठ मत बोलो, मुझे पता है सचिन तेंदुलकर को स्पेशल टी शर्ट मिलता है, हमें क्यों नहीं स्पेशल टी शर्ट मिलते. आणि गणेशनी डोक्याला हात लावलेला होता. आणि हा फोन झाल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागनी परत सौरव गांगुलीच्या रूम मध्ये गेलं आणि त्याला सॉलिड पडी दिली होती आणि त्याला सांगितलं, हमें पता है तू गणेश को फोन करेगा. आणि नंतर तिघ जण हसत बसलेले होते. सौरव गांगुली रिटायर झाल्यानंतर सुद्धा माझी आणि त्याची मैत्री ही कायम राहिली. त्याचं कारण होतं की कधी तो
कॉमेंटेटर म्हणून यायचा. कधी तो भारतीय टीमच्या BCCIचा एक मुख्य अधिकारी म्हणून यायचा. परंतु ही मैत्री कायम राहत असताना एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. सौरव गांगुलीचं एका बाबतीत मला प्रचंड कौतुक वाटायचं आणि ते म्हणजे ज्या पद्धतीने तो पत्रकारांना हाताळायचा. कमाल, कमाल कला होती त्याच्याकडे. पण तुम्हाला सांगतो, बंगाली पत्रकार आणि सौरव गांगुली यांचं नातं अशक्य होतं. मी तुम्हाला सांगतो, की आम्ही लोकांनी तेंडुलकरवरती किंवा बंगलोरच्या लोकांनी राहुल द्रविडवरती प्रेम केलं नसेल. इतकं प्रेम बंगाली पत्रकार सौरव गांगुलीवरती करायचे नाहीत, अजूनही करतात. त्यांच्या दृष्टीने पहिलं सीडिंग हे सौरव गांगुली. आई-बाप, बायको, प्रेयसी हे सगळे नंतर. त्यामुळे तुम्हाला सांगतो, सौरव गांगुलीवरती हे प्रेम त्यांचं इतकं होतं. त्याचप्रमाणे सौरव गांगुली सुद्धा त्यांच्यावरती प्रेम करायचा. सगळ्यांना तो बातमी द्यायचा, सगळ्यांना तो इंटरव्ह्यू द्यायचा. कित्येक जणांच्या नोकऱ्या त्यांनी वाचवलेल्या आहेत. एक तर पत्रकार असा होता, की ज्याला आपल्या घराचं एक्सटेन्शन करायचं होतं. लोकल नगरसेवकाकडे तो गेला, तेव्हा लोकल नगरसेवक त्याला म्हणाला, "मला माहिती आहे तू सौरव गांगुलीला ओळखतोस. जर माझ्या रक्तदान शिबिराकरता सौरव गांगुली आला, तर मी तुला परमिशन मिळवून देतो." तो पत्रकार सौरव गांगुलीकडे गेला आणि तो म्हणला, "दादी क्या करूँ यार, ये नगर सेवक तो ऐसा बोल रहा है." तेव्हा तो सौरव म्हणाला, "चिंता करू नको. त्याला म्हणावं परमिशनचा कागद घेऊन मला पिकअप करायला ये. तो कागद पहिल्यांदा दाखवायचा परमिशनचा, तर मी रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाला येईन." तो नगरसेवक ती परमिशनचा कागद, अप्रूव्ड कागद घेऊन सौरव गांगुलीला पिकअप करायला गेला. एका हाताने सौरवनी तो वाचला, तो त्या पत्रकाराला दिला आणि नंतर तो रक्तदान शिबिराला गेलेला होता. ही गोष्ट सौरव गांगुलीच करू शकतो. 2005 साली मला वाटतं, पाकिस्तानची टीम भारताच्या दौऱ्यावरती होती. कलकत्त्याला टेस्ट मॅच होती, जी आपण मला वाटतं जिंकलेलो होतो. आणि त्यावेळेला ती मॅच जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये मी पहिल्या रांगेमध्ये बसलेलो होतो. आणि त्यावेळेला सौरव आला आणि त्यांनी मला म्हणून, "खुश आहे?" म्हणलं, "बहुत खुश हूँ." आणि त्याच्यानंतर त्यांनी मला बोलवलं आणि म्हणला, "डोंट गो अवे, बी अराउंड." एवढंच म्हणला हां. मी म्हटलं, "काय याच्या डोक्यात आहे माहीत नाही." मी पटकन पत्रकार परिषदेनंतर रिपोर्ट वगैरे खटाखट संपवून टाकला आणि मी खाली जाऊन उभा राहिलो. सौरव गांगुली ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि त्याच्यानंतर काय विजयाचा जश्न मनवला जात होता. अर्ध्या तासानंतर सौरव गांगुली जेव्हा ड्रेसिंग रूममधनं बाहेर आला, तेव्हा त्याच्या भोवती दुहेरी कड होतं. एक सुरक्षा रक्षकांचं कड होतं आणि दुसरं बंगाली पत्रकारांचं कड होतं. त्या म्हणजे इडन गार्डनच्या त्या गँगवेमध्ये प्रचंड गर्दी होती. सगळेजण सौरवच्या नावाने घोष करत होते. सौरव त्या गर्दीत आला. मी आपला वाट बघत होतो. अरे, त्यांनी सांगितलं होतं, की कुठं जाऊ नको, माझ्यासाठी थांब. मी म्हटलं, आता या गर्दीत बरं आपला स्वभाव पडतो बिनधास्त. आपण कुठं त्या गर्दीत रेटा मारून पुढे जाणार बंगाली पत्रकारांसारखं. ते काही जमत नाही. आणि सौरव त्या 2 कड्यांमध्ये रक्षकांच्या कड्यांमध्ये बाहेर गेला. त्याची मर्सिडीज बेंझ ही बाहेर लावलेली होती. मी हताशपणे बाहेर उभा होतो. तो गाडीत जाऊन आत बसला. माझी निराशा अजूनच वाढली. त्याच्यानंतर 10 सेकंदानंतर सौरव गांगुली जो गाडीत बसलेला होता, तो बाहेर आला. फुटबोर्डवरती उभा राहिला आणि तो बाहेर येऊन असा करून बघत होता. लांबनं त्याला मी उभा राहिलेलं दिसलो. त्यांनी मला असा हात करून खूण केली आणि तो म्हणला, "इधर आ जाओ." तेव्हा सगळ्या बंगाली पत्रकारांना वाटलं त्यांनाच तो बोलवतोय. तेव्हा तो म्हणला, "बाकी कोणी नाही. तो ले ले, ले ले." तर मी सुरक्षा रक्षकांना असं केलं. सुरक्षा रक्षकांनी माझी गचंडी धरली. सौरव गांगुलीपर्यंत नेलं. सौरव गांगुली कारमधनं बाहेर आला. त्यांनी पहिल्यांदा मला कारमध्ये ढकललं आणि मग स्वतः बसला. माझं लक असं जोरावर होतं, की ज्या दिवशी आपण कसोटी सामना ईडन गार्डनला जिंकलो, त्या दिवशी सौरव गांगुलीनी मला त्याच्या स्वतःच्या गाडीत बसवून त्याच्या घरी घेऊन जायचा बेत आखलेला होता. गाडीमध्ये बसल्यानंतर मी तर आनंदाने बेभान होतो. मला म्हणला, "पहिली गोष्ट मोबाईल बंद कर." तो म्हणला, "का?" म्हणला, "तुला आत्ता माझ्यासमोर बसलेलं बघून सगळे बंगाली पत्रकार तुला फोन चालू करतील." मी फोन बंद करायला निघालो, तेवढ्यात मला माझ्या पत्नीचा फोन आला.
मी म्हणलं, "अरे बापरे! फोन आला." तो म्हणला, "बोला था ना तुझे फोन चालू हो जाएगा." म्हटलं, "नहीं यार बीवी का फोन है." तो म्हणला, "मुझे दे, मैं बात करता हूँ." त्यांनी फोनवर घेतलं आणि माझी पत्नी तिकडनं बोलायला लागल्यानंतर म्हणला, "भाभी कैसी हो आप?" माझ्या पत्नीला काही कळलं नाही हा आवाज कोणाचा आहे. तो म्हणला, "सौरव गांगुली बात कर रहा हूँ, कैसी हो आप?" माझी बायको उडाली. तेव्हा तो म्हणला, "आपकी परमिशन चाहिए." ती म्हणली, "किस लिए?" "नहीं, सुनंदन को मैं घर पे खाना खाने लेके जा रहा हूँ." असं म्हणून त्यांनी गप्पा मारल्या आणि फोन बंद केला. त्याच्यानंतर ईडन गार्डनहून आम्ही त्याच्या घरी जायला निघालो. जोपर्यंत बिहाला भाग येत नव्हता, तोपर्यंत गाडीच्या काचा खाली होत्या. जसं त्याचं घर जवळ आलं, सौरव गांगुलीनी एसी बंद करायला सांगितला. गाडीच्या काचा खाली केल्या आणि त्याच्या एरियामध्ये मी पोहोचलो, तेव्हा सगळे दुकानदार, सगळ्या घरातली लोकं आपापल्या खिडकीत उभी होती. सगळ्यांना माहिती होतं ही सौरवची गाडी आलेली आहे. कुणी टाळ्या वाजवत होतं, कुणीतरी आवाज देत होतं आणि सौरव गांगुली सगळ्यांना हात वारे करून त्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करत होता. त्याच्या बिहाला बागाच्या घराच्या गल्ली जी आहे, त्याच्या दरवाजामध्ये 2 स्वीट शॉप आहेत. 2 स्वीट शॉप. ते तर रसगुल्ला घेऊन दरवाजात उभे होते. आणि त्यावेळेला सौरव गांगुली जास्त गोड खात नव्हता. तो म्हणला, "मैं इतना सा टेस्ट करता हूँ, मेरे दोस्त को खिलाओ." असं म्हणून 2-2 रसगुल्ले दोघांचे खात, संदेश खात आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. घराच्या पाशी थोडीशी गर्दी होती. सगळेजण सौरव गांगुलीला भेटायला उत्सुक होते. सगळ्या कोणाला नाराज करत नव्हता. कोणाच्या बरोबर फोटो काढत होता, कोणाला सही देत होता, कोणाशी बंगालीतनं बोलत होता. असं करत-करत शेवटी आम्ही त्याच्या घराच्या मधनं आत गेलो. त्याची आई आणि डोनानी त्याची आरती ओवाळली. त्याचं औक्षण केलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर फ्रेश व्हायला त्यांनी मला सांगितलं. हात-पाय तोंड धुवून आम्ही पहिल्यांदा देवापाशी प्रार्थना केली. त्याच्यानंतर त्यांनी आई-वडिलांना नमस्कार केला आणि त्याच्यानंतर त्याच्या घरच्यांसोबत गप्पा मारत आम्ही डिनरच्यासाठी बसलो. त्यावेळेला पहिल्यांदा सूप आलं. त्याच्यानंतर तंदूर टिक्का फिश आलं आणि त्यावेळेला ही मजेदार कथा आहे. थोडीशी गमतीदार आहे, पण मुद्दाम तुम्हाला ऐकत होतो. घराच्या दरवाजेची टकटक झाली. तुम्ही विचार करा, आपण बसलेला असताना घराच्या दरवाजावर टकटक झाली, तर पहिली रिएक्शन काय असते? तर कुणीतरी उठतं आणि घराचा दरवाजा उघडतो. कुणीही जागचं हललं नाही. अजिबात हललं नाही. चिकन टिक्का, फिश टिक्का वगैरे दिल्यानंतर आमची थोडीशी भूक संपल्यानंतर जे नोकर होते त्यांनी 10 मिनिटानंतर शांतपणे दरवाजा उघडला. बाहेरचा माणूसही चिडलेला नव्हता. तोही त्यांचा नातेवाईक होता. त्याला त्यांनी घरात घेतलं. सांगण्याची कथा याच्यात ही आहे, की सौरव गांगुली आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला ही माहिती होतं, की टकटक झाल्यानंतर दरवाजा उघडायला जाणं ही आपली पद्धत नाही. नोकर-चाकर करतील. कारण त्याचं जरी नाव दादा असलं, तरी त्याचं घरातलं प्रेमाचं नाव, बंगालमधल्या प्रेमाचं नाव हे महाराज होतं. त्याला ते बंगालीत महाराज म्हणतात. तोंडाचा चेंबू करून महाराज. महाराजासारखाच तो होता. राजेशाहीच होता आणि तसाच तो अजूनही वागतो. ही झाली एक त्याच्या घरची कथा. 2015 सालची एक शेवटची कथा सांगतो आणि माझी बकबक मी संपवतो. 2015 साली वर्ल्ड कप कव्हर करत असताना सौरव गांगुली सुद्धा कॉमेंट्रीसाठी काम करत होता. आम्ही न्यूझीलंडमध्ये जात होतो. एक 2-3 मॅचच मला वाटतं त्यावेळेला न्यूझीलंडमध्ये होत्या. भारताची मॅच जी होती, ती ऑकलंडला नव्हती, ती हॅमिल्टनला होती. आम्ही जेव्हा विमानातनं सगळे भारताचे पत्रकार उतरलो होतो, सौरव गांगुली सुद्धा उतरला आणि त्याच्यानंतर बेल्टवरती आम्ही सगळेजण बॅग घ्यायला थांबलेलो होतो. मी चालबाजी अशी केलेली होती, की त्यावेळेला कमी दिवसांचा अवधी फक्त न्यूझीलंडमध्ये असल्याने मी फक्त हँडबॅग आणि बॅकपॅक घेऊन गेलो होतो. त्यामुळे मला बॅगसाठी थांबायला नाही लागलं. सौरव अर्थातच बिझनेस क्लासमधनं उतरल्यामुळे त्याची बॅग पहिल्यांदा आली आणि त्यांनी मला विचारलं, की "काय रे, तुझी बॅग नाही यायची?" म्हटलं, "माझी फक्त हँडबॅग आहे. कसा जाणार आहेस हॅमिल्टनला?" म्हटलं, "आता बस-बिस काहीतरी बघतो." "काय गरज आहे?" म्हणला, "चल माझी कार आली असेल, चल माझ्यासोबत." तुम्हाला सांगतो, बंगाली पत्रकारांच्या मध्ये त्यांचा अपमान केला, नो प्रॉब्लेम. त्यांचं पाकीट मारलं, नो प्रॉब्लेम. त्यांच्या प्रेयसीवरती वाईट नजरेने बघितलं, नो प्रॉब्लेम. परंतु जर
सौरव गांगुलीशी तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त प्रेमाची भाषा केली, तर त्यांचा जळफळाट होतो. एन्व्ही, अक्षरशः एन्व्ही, त्यांना द्वेष वाटायला लागतो आणि त्यातनंही एवढे बंगाली पत्रकार असताना त्यांनी फक्त मला विचारलं, की "चल माझ्यासोबत हॅमिल्टनला." माझ्या गाडीतनं सगळे बंगाली पत्रकार नुसते रागाने माझ्याकडे बघत होते. तो म्हणला, "तिकडे बघू नको, चल." आणि त्याच्यानंतर आम्ही ऑकलंड ते हॅमिल्टन 2-2.5 तासांचा प्रवास इतका मस्त एकत्र केला होता. आणि त्यावेळेला 2 वेळेला आम्ही त्या 2.5 तासाच्या प्रवासात सुद्धा कॉफी प्यायला थांबलेलो होतो. त्याचं कारण असं होतं, की दोन्ही वेळेला जमिनीवरनं चालू होऊन जमिनीवरती लँड झालेलं पूर्ण इंद्रधनुष्य आम्हाला त्या प्रवासामध्ये दिसलेलं होतं. पूर्ण इंद्रधनुष्य, हातामध्ये कॉफीचा वाफाळता कप आणि समोर ते पूर्ण इंद्रधनुष्याची कमान आम्ही दोघांनी एकत्र बघितलेली होती. माझ्या मते जसे इंद्रधनुष्याचे रंग पूर्ण दिसत होते, तसं सौरव गांगुलीच्या प्लेयर म्हणून, कॅप्टन म्हणून आणि आता बी-सी-सी-आय चीफ म्हणून इंद्रधनुष्याचे 7 रंग मला त्याचे डोळ्यासमोर दिसतायत. डोळ्यासमोर दिसतायत. आणि आज जेव्हा मी त्याला सांगितलं, की 95 साली मी त्याला पहिल्यांदा भेटलो. आज 2020 आहे. आमच्या मैत्रीचं सुद्धा पावशतक पूर्ण झालेलं आहे. पावशतक पूर्ण झालेलं आहे आणि याचा मला खूप आनंद आहे, खूप समाधान आहे आणि खूप अभिमान सुद्धा आहे. अशा या सौरव गांगुलीबद्दल प्रेम वाटलं नाही, तर आश्चर्यच म्हणायला लागेल. आणि म्हणून या कथा मी तुम्हाला सांगितल्या. मला माहिती आहे बरेचसे जण मला या सजेशन देत असतात, की आता आम्हाला या प्लेयरबद्दल ऐकायचंय, आता आम्हाला त्या प्लेयरबद्दल ऐकायचंय. आज मला तुम्हाला एवढंच सांगायचंय मित्र-मैत्रिणींनो, मी वाचलेल्या कथा तुम्हाला सांगत नाही. हे माझे स्वतःचे अनुभव असतात त्या प्लेयर बद्दलचे. काही प्लेयर बद्दलचे अनुभव छोटे असतात, काही प्लेयर बद्दलचे अनुभव मोठे असतात. काही जणांची मैत्री हे आता सचिन तेंडुलकर बरोबरच्या मैत्रीला 30 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली. सौरव गांगुली बरोबर राहुल द्रविडच्या मैत्रीला 25 वर्ष होऊन गेली. त्यांच्याबरोबर खूप सुख-दुःख आम्ही उपभोगलेलं आहे. खूप आनंद आम्ही उपभोगलेला आहे. त्याच्या अनुभवाचं हे कथन आहे. त्यामुळे तुमच्या फर्माईश मी घेत नाही अशातली बात नाही. फक्त त्या खेळाडूचे माझे अनुभव कमी असले, तर मी त्याच्याबद्दल बोलायला पुढं जाणार नाही. मला कोणाचा अपमान करायचा नाहीये. फक्त हे अनुभव माझे स्वतःचे असले, तर ते कथन करायला मजा आहे, असं मला वाटतं. आणि हे अनुभव तुम्ही ऐकलेले नसतील, कुठं वाचलेले नसतील, याचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे. म्हणून हे सादर करण्यात मजा येते. तेव्हा मित्रांनो, सौरव गांगुलीला एकदा आपण दादा आगिरी किंवा महाराज म्हणून एक मानवंदना देऊयात. आणि बाप रे बाप! नॉर्मली मला खरं डॉक्टरांनी 40 मिनिटं बोलायची परवानगी दिली आहे. आज 1 तास सुद्धा होऊन गेलेला आहे. फॉर्च्युनेटली माझा घसा सुद्धा आज साथ देऊन गेलेला आहे. म्हणून ही सौरव गांगुलीची दादागिरी तुमच्यापाशी सादर करताना फार मजा आलेली आहे. थँक यू मित्र-मैत्रिणींनो.